नमस्कार. इडली, डोसा हे ज्या साऊथ इंडियन डिशेस आहेत ह्या अतिशय रुक्ष अशा असतात, कारण काही हे जे अन्न आहे हे फर्मेंटकडून बनवलेलं फूड आहे. तर म्हणूनच याचे सेवन जे आहे ते दक्षिणकडच्या भागात करणे अतिशय चांगले आहे, कारण दक्षिणकडचा जो भाग आहे तो दमट आहे आणि हा दमट भाग याच्यामध्ये काय आहे, निसर्गतःच या भागामध्ये अतिशय चिकटावा असतो आणि त्यामुळे वृक्ष अन्न जे आहे ते इथे सेवन केल्याने ते पचायला त्यांना हलके जाते आणि हे पचण्यासाठी हलके देखील आहे, कारण दमट भाग असल्यामुळे दक्षिणकडच्या भागामध्ये अग्निमांद्य देखील असतो. म्हणून इडली, डोसा किंवा साऊथ इंडियन डिशेस ह्या दक्षिणकडच्या भागात खाल्ल्याने उत्तमरित्या आपल्याला पचतात. आणि मग ह्या साऊथ इंडियन डिशेस जेव्हा आपण दक्षिण भागाच्या व्यतिरिक्त भागामध्ये खातो तेव्हा काय होतं की वृक्ष गुणामुळे आपल्या शरीरामध्ये वात प्रकोप होतो. म्हणून विशेषतः ज्यांना वातज विकार आहेत, म्हणजे सांधेदुखी आहे, मन्यागत वात आहे किंवा कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे किंवा आमवात आहे, तर यांचा हा त्रास वाढतो. तसेच साऊथ इंडियन फूड खाल्ल्याने पित्त प्रकोप देखील होतो आणि पित्त प्रकोपासोबतच रक्त देखील दुष्टी होते. रक्तदुष्टीमुळे ज्यांना विशेषतः स्किन डिसीजेस आहेत, जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा सोरायसिस असेल, एक्झिमा असेल, कुठल्याही प्रकारचा स्किन डिसीज असेल किंवा केस गळती आहे, तर अशा प्रकारचे विकार आपल्याला साऊथ इंडियन फूड याच्या नियमित सेवनाने बघायला मिळतात. म्हणून साऊथ इंडियन फूड खाऊच नाही असं आहे का, तर अजिबात नाही. तुम्ही 3-4 महिन्यातून एखाद वेळेला म्हणून आपण हा पदार्थ निश्चितपणे खाऊ शकतो. पण जेव्हा आपण हा पदार्थ खातो तेव्हा बरेचदा असं बघण्यात येते की दिवसभर आपण जेवण न करता हाच पदार्थ खातो. मग तेव्हा निश्चितपणे तुम्हाला त्रास होतो, कारण की अति सर्वत्र वर्जयेत. या अनुषंगाने जर आपण दिवसभर या पदार्थांचे सेवन केले किंवा अति प्रमाणात जर नियमित सेवन केले तर मात्र आपल्याला निश्चितपणे वातविकार आणि रक्तदुष्टी याचा त्रास होऊ शकतो. धन्यवाद.